मी या हो गोकुळ नगरात जन्म माझा झाला बंदी शाळेत कृष्ण सावळा मी या हो गोकुळ नगरात जन्म माझा झाला बंदी शाळेत वादी मधुर बासरी या हो कुंजवनात वादी मधुर बासरी या हो कुंजवनात वादी मधुर बासरी या हो कुंजवनात या हो कुंजवनात वसुदेव पिता देवकी माता वसुदेव पिता देवकी माता वसुदेव पिता सांगतो आज माझी मी कथा देवकी माता वसुदेव पिता देवकी माता वसुदेव पिता देवकी माता वसुदेव पिता नंद यशोदीला माझी होती चिंता कौस मामता वध करण्याला अवतरलो युगात कौस मामता वध करण्याला अवतरलो युगात मधुर बासरी लाव कुंजवनात लाव कुंजवनात मधुर बासरी लाव कुंजवनात लाव कुंजवनात कृष्ण सावळा मी या हो गोकुळ नगरात जन्म माझा झाला बंदी शाळेत वासी मधुर बासरी या हो कुंजवनात वासी मधुर बासरी या हो कुंजवनात वासी मधुर बासरी या हो कुंजवनात या हो कुंजवनात कृष्ण सावळा मी या हो गोकुळ नगरात जन्म माझा झाला बंदी शाळेत कृष्ण सावळा मी या हो गोकुळ नगरात जन्म माझा झाला बंदी शाळेत अवतार धारण केले आणि 8 अवतार विष्णू श्रीकृष्ण भगवान या द्रौपदीमध्ये चार दत्तांनी थैमान घातले गायींच्या मान तोडून रस्त्याच्या रस्त्याच्या पुरावे लागले ती माता ब्रह्मदेव शरण जातात त्यांना वचन म्हणालो मी काही चिंता करू नका मी त्या साऱ्या दत्तांचा नाश करेन अरे हो राजा तो त्यांच्याबद्दल आपल्याला जायचं असेल तर पेंड्या सुदाम जोडीवाला पेंड्या सुदाम जोडीवाला गाई सोडिल्या रानाला गाई सोडिल्या रानाला पेंड्या सुदाम जोडीवाला सुदाम जोडीवाला गाई सोडिल्या रानाला गाई सोडिल्या रानाला कालू कपिला सुकलीवरच्या रानमाळाला कालू कपिला सुकलीवरच्या
राजू कवी राजू काली वरचा राजू माळाला देवाची आगाणी होतोरी आलो मी भेटीला देवाची आगाणी होतोरी आलो मी भेटीला हॅलो सश्याला नको लवकर ये अरे कशाला कशाला म्हणतो अरे कृष्णदेवाने हाक मारली आता म्हणतो होय होय आलो आलो थांबले पेंड्या थांब जरा थांब रे पेंड्या थांब जरा गाई सोडिल्या रानाला गाई सोडिल्या रानाला गाई सोडोनी आलो रे तुम्हाला भेटायला गाई सोडोनी आलो रे देवा तुम्हाला भेटायला थांब बेटा थांब जरा थांब बेटा थांब जरा मी गाई सोडिल्या रानाला मी गाई सोडिल्या रानाला गाई सोडोनी आलो रे तुम्हाला भेटायला गाई सोडोनी आलो रे देवा तुम्हाला भेटायला थांबले बेंड्या थांब जरा थांबले बेंड्या थांब जरा गाई सोडिल्या रानाला गाई सोडोनी आलो रे देवा तुम्हाला भेटायला गाई सोडोनी आलो रे देवा तुम्हाला भेटायला थांबले बेंड्या थांब जरा थांबले बेंड्या थांब जरा मी गाई सोडिल्या रानाला मी गाई सोडिल्या रानाला गाई सोडोनी आलो रे देवा तुम्हाला भेटायला गाई सोडोनी आलो रे देवा तुम्हाला भेटायला अरे या लवकर नाकाची पोपटाची चोच आहे समजतं काय तुला नाकाची गाईला आडवा गेलो ना मोठी दगड होती दगडीत अडकला मी त्याच्यामध्ये सूज मारले सूज मारली काय शेपूट अरे मी काय म्हणतो आपल्याला कृष्णदेवन बोलावलं आहे त्या शंभराचं औषध नंतर सांगितलं त्याला कृष्णदेवाच्या पाया पडते
ना एकदम घाईघाईने बोलावण्याचं काम आहे. जर एक कामगिरी सोपवण्यात येत आहे दादा, तुला त्याचं काही तू सोपवण्यात राहिलं पाहिजे. असं म्हणजे त्या गोकुळातल्या गवळ्यांनी दैवत घेऊन कौसाच्या दरबारात जातात वाढवायचं. बरं त्याला आम्ही अडवले. त्याने आम्हाला जर काय हुकूम कायदा विचारला तर तू माझा कायदा तुझा. ठीक आहे. ऐकलंस ना रे? 16 हा. 360 हा. डबलोनी जोधपुरे बाजार जातात ना. हा. त्याला अडवायचं. काय आहे? चेंडू आणला साहेब. चेंडू? होय. अरे होय. अरे पेंडिया, आज आपण या यमुनेच्या तीरावर ना कृष्णदेव पण आहेत आपल्या बरोबर आज. मग एखादा डाव खेळूया ना. हा घेऊन ये. एक चेंडू पडीचा डाव पण घेऊन या. तयारी करा रे. आता येईल तो. त्याचा चेंडू आकडा कसा रे? मधु